तर मी एक स्टोरी टाकली होती मध्यंतरी आपल्या mandarjoshi.marathi या चॅनेलवर. तुमच्या सगळ्यांना विचारलं होतं की आता आपण शेतकी व्यवसाय कव्हर करतोय, एक्सपोर्ट रिलेटेड टॉपिक कव्हर करतोय, तर अजून कोणता टॉपिक मी कव्हर करायला पाहिजे. बऱ्याच सजेशन्स आल्या तुमच्याकडनं, पण एक सजेशन प्रकर्षाने आली की स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट फंड रेझिंग बद्दल मी काही टिप्स देऊ शकलो, काही सजेशन्स देऊ शकलो तर तुम्हाला हव्यात. आता स्टार्टअप हा टॉपिक एवढा मोठा आहे की मी 1 ते 1.5 मिनिटात काय बोलणार याच्याबद्दल. सो मी विचार केला आपण कमी कुठे पडतो, आपली मराठी मुलं मुली मराठी बोलणारी कुठे कमी पडतात. तर आता मी जेव्हा इन्व्हेस्टर म्हणून प्रश्न विचारतो ना, तर बऱ्याच मराठी मुला मुलींना प्रश्नच कळत नाही. बिकॉज कसं आहे, एक स्टार्टअप लिंगो डेव्हलप झालेला आहे आणि त्याच्यात इंग्लिश शब्द आहेत, त्यांचे इंग्लिश ॲब्रिव्हेशन्स आहेत, म्हणजे शॉर्ट फॉर्म्स आहेत, आणि मराठी लोकांना हे कळत नाही की हा प्रश्न काय आहे एक्झॅक्टली. सो मी काय करणार आहे, मी आता एक सिरीज सुरू करणार आहे. प्रत्येक दिवशी एक टर्म घेणार, त्याचं मराठीत एक्सप्लेन करणार की त्या टर्मचा अर्थ काय, एक उदाहरण देणार छोटंसं एकदम सोपं, आणि त्यानंतर पुढच्या दिवशी पुढची टर्म. ओके, भेटूया.